मित्रांनो ह्या अशा दरडी होत्या ज्या सारख्या कोसळायच्या पावसामध्ये म्हणू नका किंवा अशा मध्ये मध्ये देखील. सो आता त्यांनी हे बघा अशा जाळ्या लावलेल्या आहेत की जेणेकरून जे दगडी आहेत ना त्या खाली येऊ नये. पण आता एवढी अशी गॅरंटी वाटत नाही आहे कारण आपल्याकडचा पाऊस हा भयानक असतो. कसं ना मित्रांनो, कितीतरी ह्या गोष्टी डेव्हलप झाल्या तरी पावसामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स पेडेगावातल्या लोकांना आणि इथल्या सर्वसामान्य लोकांना फेस करावे लागतात. सर्व अगदी असं त्यांनी बसण्यासाठी वगैरे अरेंजमेंट ह्या ठिकाणी केलेली आहे. आणि इथून समोर तुम्हाला वाशिष्ठ नदीचं विहंगम दृश्य अगदी पाहायला मिळतं बघा. आणि खाली हे असं पेडेगाव आहे, समोर तिकडे गुळकोट आहे. की कितीतरी काम केलं तरी पावसामध्ये मित्रांनो जे व्हायचं ते होतंच. कारण दरड आहे ना तिचं प्रमाण खूप जास्त आहे या घाटामध्ये. आणि आपल्याकडे कसं आहे, पाऊस खूप जास्त असल्या कारणाने काही तुम्ही करा त्याची दरडी आहे ती पाण्यासोबत खाली येतेच. आणि जो रस्ता हाच आहे मित्रांनो तो उड्डाण पूल ज्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे. आणि खाली जर बघाल ना तर खाली आहे सर्व्हिस रोड. तिकडून तुम्ही असं येऊ शकता. आणि इकडून मित्रांनो पुढे एक असा भुयारी मार्ग आहे, तिकडून तुम्ही आतमध्ये गेलात की मग तुम्ही पलीकडून पेडेगावामध्ये तिकडून एंट्री करू शकता. कारण आता बरेचसे आपले जे मित्रमंडळी आहेत ते मित्रांनो आता मुंबईवरून गावचे दिसले येणार एवढं मात्र नक्की. आणि शिमगा आहे त्यामुळे येणारच. सो म्हटलं त्यांना थोडी का होईना हेल्प होईल. सो त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आता आपण आहोत बरोबर परशुराम घाटामध्ये. परशुराम घाटामध्ये येण्याचं कारण हेच आहे मित्रांनो की बरेच दिवस झाले आपण मुंबई गोवा हायवेची अपडेट देत नव्हतो. खास करून परशुराम घाटाचे मित्रांनो अपडेट मला तुम्हाला द्यायची होती. कारण कसं आहे ना, आता शिमगा आहे आणि शिमग्यासोबत त्याच्यानंतर मे महिना देखील येणार आहे. सो बरेचसे आपले मित्रमंडळी मुंबईवरून गावी येणार आहेत. सो त्यांना अपडेट ह्या कळायला पाहिजेत मित्रांनो. त्यामुळेच आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे खास करून. सो चला परशुराम घाटामध्ये मित्रांनो काय काय अपडेट झालेत ना ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. एकंदरीत आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण एकदम वरती आलेलो आहोत घाटामध्ये. मी काय सुरुवातीपासून जास्त घेतलं नाही, ते आपण जाताना दाखवू सर्व काही गोष्टी. जिथे मित्रांनो ॲक्च्युअल काम चालू आहे ना त्या ठिकाणी मी आता आहे, बघू शकता. हा आहे मित्रांनो आपला परशुराम घाट. तिकडून जाणाऱ्या गाड्या, इकडून येणाऱ्या गाड्या. आणि ह्या ठिकाणी खाली त्याने एक रोड केलेला आहे, सर्व्हिस रोड. म्हणजे खाली तिकडे मित्रांनो बसायला वगैरे केलेला आहे. कदाचित मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. म्हणजे एक पर्यटनाच्या दृष्टीने त्याने एक तो पॉईंट बनवला आहे जेणेकरून पर्यटक त्या ठिकाणी थांबू शकतात. सो तो देखील पॉईंट मी दाखवेनच थोड्या वेळानंतर दाखवेनच. आणि खालचा नजारा बघा मित्रांनो. आता वाजलेला आहे बरोबर सकाळचे 7:30. संपूर्ण अगदी असं तुम्हाला हे असं धुकं दिसत असेल. आणि खाली संपूर्ण हे अगदी पेडेगाव मस्त अगदी वाटतं. असं निसर्ग समृद्ध असं मित्रांनो हे पेडेगाव आहे. आणि आत्ताच बघू शकता सूर्य देखील आता उगवलेला आहे. आणि हे बघा बऱ्यापैकी असं काम आता या परशुराम घाटामध्ये चालू आहे. मागच्या वेळेला आपण व्हिडिओ केलेली त्यावेळेला तुम्ही बघू शकता संपूर्ण मित्रांनो ह्या अशा दरडी होत्या ज्या सारख्या कोसळायच्या पावसामध्ये म्हणू नका किंवा अशा मध्ये मध्ये देखील. सो आता त्यांनी हे बघा अशा जाळ्या लावलेल्या आहेत की जेणेकरून जे दगडी आहेत ना त्या खाली येऊ नये. पण आता एवढी अशी गॅरंटी वाटत नाही आहे कारण आपल्याकडचा पाऊस हा भयानक असतो. सो या पावसामध्ये किती टिकतील ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आता बघाव्यात लागतील. पावसामध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी आहेत त्या कळतील. पण तुम्ही बघू शकता हे अपडेट मी तुमच्यापर्यंत देतो आहे की आता ह्या अशा जाळ्या लावण्याचं काम चालू आहे. जसं आपण ट्रेनमधून जाताना म्हणजे बोगद्याच्या बाजूला दगड्या असतात ना, त्या दगडांना कशा जाळ्या लावतात जेणेकरून त्या खाली येऊ नयेत दगडी, तशाच प्रकारच्या जाळ्या मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला लावलेल्या पाहायला मिळतात. आणि अप टू अगदी पुढे देखील तसंच काम चालू आहे. दाखवतो मी तुम्हाला पुढे. आणि बघा इथं अजून दगडी वगैरे पडलेले आहेत. सो बरंचसं काम अजून चालू आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही खाली त्यांनी बरीचशी अशी स्पेस वगैरे केलेली आहे जेणेकरून जर दगडी वगैरे जर खाली कोसळल्यास डायरेक्टली त्या खाली जाऊ नयेत, इकडे कुठेतरी अडकाव्यात. पण कसं ना मित्रांनो, कितीतरी ह्या गोष्टी डेव्हलप झाल्या तरी पावसामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स पेडेगावातल्या लोकांना आणि इथल्या सर्वसामान्य लोकांना फेस करावे लागतात. सो ठीक आहे, बघूया आता इतपत अपडेट ह्या परशुराम घाटामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते ह्या भागामध्ये तरी. सो आता पुढे जाऊया. सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. सो पहिल्यांदा आता इथे आलोच आहे तर तो जो पॉईंट आहे ना तो तुम्हाला इथे दाखवतो. आता आपण त्या सर्व्हिस रोडने चाललेलो आहोत खाली. मध्यंतरी हा रोड जरा बंद होता, काही कामं वगैरे असतील त्यामुळे कदाचित. बघा आणि इकडे पेंटिंग वगैरे बघा ना, खूप सुंदर असं मित्रांनो आपल्याला वाशिष्ठी दर्शन पाहायला मिळतं. ह्या ठिकाणी श्री क्षेत्र भगवान परशुरामांचं मित्र मंदिर ह्या ठिकाणी त्यांनी काढलेलं आहे भिंतीवर. आणि हे संपूर्ण अगदी आपलं वाशिष्ठी नदीचं विहंगम दृश्य त्यांनी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर.
आणि ह्या ठिकाणी ना मित्रांनो हे बघा, तुम्ही बसू वगैरे शकता. एक मिनिट आपण गाडी लावूया आणि तुम्हाला सर्व बोलतो. तर मित्रांनो आता आपण त्या पॉईंटवर आलेलो आहोत जो मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं की परशुराम घाटामध्ये त्यांनी एक असा पॉईंट केला आहे ज्या ठिकाणी तुम्ही अगदी रिलॅक्स होऊ शकता. म्हणजे जर तुम्ही प्रवास करताय आणि प्रवास करताना जर तुम्हाला थकवा वाटतो ना तर तुम्ही ह्या ठिकाणी थोडं का होईना थांबू शकता आणि समोरचा जो नजारा आहे ना मित्रांनो तो एन्जॉय करू शकता. सो बघा आपण तिकडून असं आलो आणि ह्या ठिकाणी खालीच तुम्ही येऊन बसू शकता. तुमचा जो टाईम आहे ना तो थोडा स्पेंड करू शकता. हे बघा सर्व अगदी असं त्यांनी बसण्यासाठी वगैरे अरेंजमेंट ह्या ठिकाणी केलेली आहे. आणि इथून समोर तुम्हाला वाशिष्ठ नदीचं विहंगम दृश्य अगदी पाहायला मिळतं बघा. आणि खाली हे असं पेडेगाव आहे, समोर तिकडे गुळकोट आहे आणि हा ट्रेनचा ट्रॅक आहे मित्रांनो. आता किती दिसते काय कळत नाही मला. तिथून ट्रेन देखील जाते आणि ज्यावेळेला जाते ना त्यावेळेला मित्रांनो नजारा हा बघण्यासारखा असतो, खूप सुंदर. आणि तिकडे ती वाशिष्ठ नदी ते बघा. तर धुका असल्यामुळे एवढं काय दिसत नाही आहे. सो ठीक आहे एनिवे. आणि समोर बघू शकता मित्रांनो हे अशी त्यांनी उत्तम प्रकारे चित्रीकरण मित्रांनो रेखाटलेलं आहे. सो हा एक असा पॉईंट आहे परशुराम घाटामधला. कदाचित माझ्या मते मी दाखवला असं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, तरी देखील पुन्हा एकदा दाखवलं आहे मी. सो ही एक भर आता परशुराम घाटामध्ये त्यांनी केलेली आहे पर्यटनाच्या दृष्टीने. सो चला आता आपण काय करूया, वरती जाऊया आणि तिकडूनच मग मी असं खाली खाली येतो. मग आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बघता येतील. सो आता आपण वरती आलेलो आहोत. तुम्हाला तो सर्व्हिस रोड दाखवतो. हा बघा हाच तो सर्व्हिस रोड आहे. इथूनच आपण तिकडे मगाशी खाली थांबलो होतो. तिकडून जर तुम्ही असं वरती आलात ना सरळ तुम्ही तिकडे पुन्हा एकदा ह्या मुंबईगाव हायवेला जॉईन कराल वरती. म्हणजे इथून देखील तुम्ही नजारा खूप मस्त पाहू शकता. हे बघा असे जागोजागी त्याने आता असे पॉईंट केलेले आहेत जेणेकरून तुम्ही इथे थांबू शकता. इथून हा जो निसर्ग आहे ना मित्रांनो त्याचा आनंद घेऊ शकता. सो आता आपण पुन्हा एकदा हायवेला टच झालेलो आहे. हा बघा हा आहे मित्रांनो परशुराम घाट. आता इथपर्यंत तरी मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही आहे. रस्ता एकदम खणखणीत आहे, मागच्या वेळेपासूनच एकदम खणखणीत आहे, प्रॉब्लेम काहीच नाही. फक्त पुढचा जो विषय आहे ना हा टर्न सोडल्याच्या नंतर तिथेच फार मोठी गडबड असते पावसामध्ये दरवर्षी. सो त्या ठिकाणी खूप एक्स्ट्रीम लेवलचं काम चालू आहे त्यांचं. सो आता बघूया 2 महिने उरलेत पावसाला, 2-3 महिने. ह्या 2-3 महिन्यानंतर काय अपडेट होणार आहेत ना त्या आपल्याला समजतीलच. सो आता इथून आपण पलीकडे जाऊया आणि पलीकडून मग आपण खाली खाली जाऊया. तर आता आपण परशुराम घाट उतरत आहोत. जास्त काही पुढे गेलो नाही आहे मित्रांनो, कारण पुढे सगळा रस्ता चांगलाच आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. जो मेन हॉटस्पॉट आहे ज्या ठिकाणी बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात तो हा टर्न सोडल्यानंतरचाच पार्ट आहे, ज्या ठिकाणी आता बरंचसं काम चालू आहे. सो ह्या ठिकाणीच मित्रांनो खूप जोरदार पद्धतीने काम चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. हे बघा सगळ्या अगदी बॅरिकेड वगैरे ह्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. पण आता पुढे पुढे समजेलच आपल्याला ॲक्च्युअल. कारण कसं आहे ना मित्रांनो या परशुराम घाटामध्ये आम्ही म्हणजे खाली लोकल राहत असल्यामुळे पेडेगावामध्ये की किती जरी काम केलं तरी पावसामध्ये मित्रांनो जे व्हायचं ते होतंच. कारण दरड आहे ना तिचं प्रमाण खूप जास्त आहे या घाटामध्ये. आणि आपल्याकडे कसं आहे पाऊस खूप जास्त असल्या कारणाने काही तुम्ही करा त्याची दरडी आहे ती पाण्यासोबत खाली येतेच आणि जो रस्ता आहे तो चॉक होतो. हे बघा बघतात ना तुम्ही. आता समोर बघा मित्रांनो, तुम्हाला जे मगाशी मी म्हटलं ना हे बघा हे अशा मशीन्स वगैरे आहेत आणि या मशीन्सद्वारे ते जाळी लावण्याचं काम करतायत. आता ते इथपर्यंत आलेत काम करत करत. हे बघा आता इकडे काम त्यांचं चालू आहे. आता बघू हे काम कधीपर्यंत होतंय कितपत होतंय ते आता आपल्याला समजेलच. आणि आता याचा रिझल्ट आधी कसा असणार ना ते आपण त्याची देखील आपण व्हिडिओ नक्की कळवूच. सगळ्या गोष्टी त्यांची अपडेट मी तुम्हाला देत राहीनच. अगदी म्हणजे इथपर्यंत हे बघा जवळजवळ मला वाटते आता आपला जो सवसाडा धबधबा आहे त्याच्या जरा पाठीमागे ते लोक काम करत करत येणार आहेत असं वाटतंय मला. सर्व अगदी त्यांचं मटेरियल वगैरे या ठिकाणी आहे. खूप जोरदार पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो. म्हणजे गेले 1-1.5 महिना हे असंच त्यांचं काम चालू आहे जाळ्या लावण्याचं. म्हटलं व्हिडिओ करूया जेणेकरून तुम्हाला देखील हेल्प होईल. कारण आता बरेचसे आपले जे मित्रमंडळी आहेत ते मित्रांनो आता मुंबईवरून गावचे दिसले येणार एवढं मात्र नक्की. आणि शिमगा आहे त्यामुळे येणारच. सो म्हटलं त्यांना थोडी का होईना हेल्प होईल. सो त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय. बाकी जर तुम्ही रस्ता बघाल तर तसा सुंदर आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त पावसामध्येच बरेचसे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. हे बघा माझ्यामध्ये इथपर्यंत लास्ट आहे. हे बघा
हां इथपर्यंत लास्ट आहे. याच्या पुढे अजून काय एवढे अपडेट नाही, पण इथपर्यंत ते जाळ्या मारण्याचं काम माझ्या मते ते करणार आहेत. बरोबर माझ्या डाव्या साईडला आहे सवसाड धबधबा. आता आपण जवळजवळ फरशीवर आलेलो आहोत मित्रांनो. फरशीवर देखील उड्डाणपूल झालेला आहे, त्याची देखील अपडेट मी देतोच आहे ह्या व्हिडिओमध्ये. थोडा आपण जरा पुढे जाऊया. सर्व गोष्टींची मित्रांनो माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फरशीवर जो उड्डाणपूल झाला कदाचित त्याचं काम मागच्या वेळेला जेव्हा मी व्हिडिओ केली त्यावेळेला चालू होतं, म्हणजे काहीच काम झालं नव्हतं. सो आता जवळजवळ 90 ते 95% काम त्या पुलाचं देखील झालेलं आहे. सो तो देखील पूल मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. सो हाच आहे मित्रांनो तो उड्डाणपूल ज्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे. आणि खाली जर बघाल ना तर खाली आहे सर्व्हिस रोड. तिकडून तुम्ही असं येऊ शकता. आणि इकडून मित्रांनो पुढे एक असा भुयारी मार्ग आहे, तिकडून तुम्ही आतमध्ये गेलात की मग तुम्ही पलीकडून पेडे गावामध्ये तिकडून एंट्री करू शकता. तो देखील तुम्हाला मी दाखवतो. रस्ता क्रॉस करूया आपण. सो ह्या पुलाचं काम मागच्या वेळेला आपण ज्यावेळेला व्हिडिओ केली त्यावेळेला बरंचसं बाकी होतं, पण आता 91% झालेलं आहे काम. चला पटापट. सो हे बघू शकता. डायरेक्टली तुम्ही असं पेडेगावमध्ये एंट्री करू शकता. सो असं काहीसं काम मित्रांनो आत्तापर्यंतच्या 2 ते 3 महिन्यामध्ये झालेलं आहे. फरशी टू परशुराम घाट एवढे अपडेट मित्रांनो देण्याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. सो आता आपण देखील सर्व्हिस रोडने खाली जाऊया. आता आपण सर्व्हिस रोडने खाली झालेलो आहोत. म्हटलं दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवून देऊया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा आहे मित्रांनो तो उड्डाणपूल ज्या ठिकाणी आता आपण होतो, आणि आता आपण चाललेलो आहोत सर्व्हिस रोडने. सर्व्हिस रोडचं पण काम आत्ता हल्लीच केलं आहे, म्हणजे जवळजवळ 1 महिना झाला असेल. नाहीतर हा रोड पण खूप डेंजर होता. सो आता डांबर वगैरे टाकून त्यांनी क्लिअर केलं आहे. सो ठीक आहे, म्हणजे थोडं काय होईना अपडेट्स ह्या परशुराम घाटामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पालखीचे देखील आगमन झालेलं आहे मित्रांनो माळेवाडीमध्ये. बघा हा तो मित्रांनो पूल आहे, आणि आता ह्याच्या खालून आपल्याला जावं लागतं. म्हणजे जर तुम्हाला गुहागरला वगैरे जायचं आहे ना तर तुम्ही इकडूनच ह्या सर्व्हिस रोडने येऊन खालून डायरेक्टली फरशीतून डायरेक्ट जाऊ शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण परशुराम घाटामधील काय अपडेट झाल्यात ना त्या सर्व काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नक्कीच ही सर्व काही जी माहिती आहे ना ती तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल अशी आशा बाळगतो. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ मित्र मी नक्कीच घेऊन येत असतो. 2-2, 3-3 महिन्यांनी मित्रांनो नक्कीच घेत असतो. त्याचं कारण म्हणजे थोडी का होईना हेल्प तुम्हाला आपल्या व्हिडिओतून व्हावी यासाठी. सो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो आवडली असेल ना तर आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा.